बीड विनयभंग प्रकरणातल्या आरोपीचे फोटो मुंडेंसोबत पाहायला मिळाले। धनंजय मुंडेंसोबतचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले। आरोपी विजय पवारचे मुंडेंसोबतचे फोटो आहेत। आमदार संदीप क्षीरसागरांसोबत सुद्धा आरोपीचे फोटो आता व्हायरल होत आहेत। अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक झाली। बीड शहरातल्या खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 2 शिक्षकांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि या आरोपींचे आता धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासोबतचे फोटो आता समोर आले। हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। बीड विनयभंग प्रकरणातल्या आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो आता समोर आले। हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आरोपी विजय पवारचे मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासोबतचे आरोपीचे फोटो आता व्हायरल होत आहेत। याबद्दलची अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, खरं तर आता बीड विनयभंग प्रकरणातल्या आरोपीचे धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत। फोटो व्हायरल झाल्यानंतर या नेत्यांकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? कल्याणी आणखीन काही कुणाच्याही प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र दुर्दैव म्हणावं लागेल, बीडमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाला होता आणि यातील 2 जे आरोपी आहेत पोलिसांनी त्यांना अटक देखील केलेला आहे। मात्र यातील विजय पवार जो आहे तो राजकीय हस्तक्षेप असलेला तो व्यक्ती आहे आणि त्याचे जे फोटो आहेत सुरुवातीला संदीप क्षीरसागर यांच्यासोबत फोटो आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र आता कोविड मधला एक फोटो आहे ज्या फोटोमध्ये तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील दिसतात आणि आरोपी विजय पवार एक निवेदन जो आहे हातामध्ये तो देतानाचा जो फोटो जो आहे तो आता सध्या समोर आलेला आहे आणि असे फोटो समोर आल्यामुळे आता बीड जिल्ह्यात चर्चेला उधाण आलेलं आहे। आता नेमकं धनंजय मुंडे असतील आणि संदीप क्षीरसागर असतील हे दोघेही आता काय स्पष्टीकरण देतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कल्याणी, महेंद्र, आरोपी विजय पवारचे या सगळ्या नेत्यांसोबतचे फोटो समोर आले, त्याचं काही राजकीय कनेक्शन देखील आहे का? नक्कीच बघितलं गेलं तर एक सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेता म्हणून खरं तर आरोपी विजय पवाराची बीडमध्ये ओळख आहे। गेल्या अनेक कार्यक्रमात देखील अनेक कार्यक्रम जे राजकीय कार्यक्रम आहे त्याचं आयोजन जे आहे विजय पवारांनी केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये खांद्याला खांदा लावून ते संदीप क्षीरसागर यांच्या सोबत तो एरवी दिसत होता। मात्र हे सगळ्या गोष्टी समोर येत असताना आता तो जो आरोपी आहे अटकेत आहेत आणि आता तो फोटो त्यांचे जे व्हायरल होत आहेत त्यामुळे राजकीय व्यक्तीवर देखील आता एक संशयानं पाहिलं जाते। नक्कीच महेंद्र, त्यामुळे हे राजकीय नेते आता काही प्रतिक्रिया देतात का हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।